हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आजची व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे बिकॉज आज जो ट्रेड मी एक्सप्लेन करणार आहे ना, त्या ट्रेडचा ॲनालिसिस, त्या ट्रेडची एंट्री, या सर्व गोष्टी मी आधीच आपल्या फॉलोअर्सना सांगितल्या होत्या इन्स्टावरती आणि इवन टेलिग्रामवरती पण. आणि मला माहीत होतं यार, या ट्रेडमध्ये थोडंसं कन्व्हिक्शन होतं. तर त्याआधी सगळ्यात पहिली कन्सेप्ट मला तुमच्यासोबत क्लिअर करायची, ती म्हणजे हे बघा. आता तुम्ही सगळ्यांनी कोविडच्या वेळीचं मार्केट तर पाहिलेलंच आहे आणि आत्ताच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट चालू आहे $17,000. ओके, $17,000 आत्ता प्रॉफिट चालू आहे. आणि मेन कन्सेप्ट काय आहे, कोविडमध्ये काय झालं होतं, मार्केटमध्ये पूर्ण डाऊनफॉल आला होता, बरोबर. तर जेव्हा मार्केटमध्ये डाऊनफॉल आला होता तेव्हा गोल्ड गोल्ड म्हणजे काय, सोनं, साध्या भाषेत सोनं, म्हणजे तुम्ही दागिने वगैरे खरेदी करता ते. तर त्याचा दर काय झाला होता, त्याचा दर वाढला होता. तर बेसिक कन्सेप्ट आहे की जेव्हा पण मार्केटमध्ये फिअर असतो, जेव्हा पण मार्केटमध्ये एक डाऊनफॉल चालू असतो, ठीक आहे, और मार्केटमध्ये भीती असते, त्या पॉईंटला गोल्डचे रेट्स वाढतात. ही एक बेसिक कन्सेप्ट आहे. तर याचाच तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर तुम्ही फॉरेक्समध्ये गोल्ड ट्रेडिंग करत असाल आणि ओव्हरऑल ग्लोबल मार्केट जरा खराब न्यूज वगैरे चालू आहेत, तर तुम्ही तिथे बुलिश ट्रेड्स प्लॅन करू शकता, पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे, सो आता ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. आता तुम्हाला सांगतो, येस, 10 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती एंट्री झाली होती. ट्रेड घेतलेला आहे गोल्ड USDमध्ये, म्हणजे XAU USD हा आपला ट्रेड आहे गोल्ड USDमध्ये. आणि आता प्रॉफिट चालू आहे $18,000 आता चालू आहे प्रॉफिट. आणि आता एंट्री कशा पद्धतीने प्लॅन केली होती, आणि यानंतर मी तुम्हाला दाखवेन की मी कशा पद्धतीने आधीच सर्व अपडेट्स दिले होते लोकांना. ठीक आहे, ओके फाईन. सो इथे ही एक लेवल फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ही जी लेवल मी ड्रॉ केली आहे तुमच्यासमोर, ती लक्षात ठेवायची. आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर इथे डाऊन साईडचा मोमेंटम चालू होता, त्यानंतर एक बाईंग आली. सो या पॉईंटला एक लिक्विडिटी क्रिएट झाली, एक लिक्विडिटी क्रिएट झाली इथे. ठीक आहे, सो या पॉईंटला तीच लिक्विडिटी काय झाली, स्वीप झाली. इथे क्रिएट झाली, इथे स्वीप झाली. म्हणजे थोडक्यात इथे जे पण लोक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करत होते ते सर्व लोक इथे ट्रॅप झाले. याला आपण फेक ब्रेकआउट म्हणतो. ॲडव्हान्स कन्सेप्टमध्ये बोलायचं झालं तर लिक्विडिटी ट्रॅप और लिक्विडिटी स्वीप आपण याला म्हणतो. जो हा सपोर्ट होता तोच इथे रेजिस्टन्स बनला. ओके फाईन. सो इथे SNRC कन्सेप्ट पण ॲक्टिव्ह झाली. त्यानंतर मार्केटमध्ये इथे एक चेंज ऑफ कॅरेक्टर पाहायला मिळाला. मार्केटचं कॅरेक्टर जे होते ते डाऊन साईडचं होतं. इथे तुम्हाला पाहायला मिळालं एक चेंज ऑफ कॅरेक्टर आणि मार्केटमध्ये अपसाईडचं मोमेंटम चालू झालं. सो माझी एंट्री मी या झोनमध्ये प्लॅन केली होती. इथे मी एंट्री घेऊन टाकली, कीपिंग धिस ॲज माय SL. ओके, हा माझा SL होता. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी जास्तीत जास्त ट्राय करतो की मोठा मोमेंटम कसा पकडता येईल. माझा मेन हेतू हाच असतो की मला कमी रिस्कमध्ये जास्तीत जास्त रिस्क रिवॉर्ड घ्यायचा आहे. आता आधीच ठरवून चालत नाही की मी एवढा रिस्क रिवॉर्ड घेईल, एवढं हे करेल, तेवढं ते करेल, नाही. तुम्हाला मॅक्झिमम एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला तो ट्रेड होल्ड करता आला पाहिजे. आणि गोल्ड ही एक अशी इंडेक्स आहे, और गोल्ड ही एक असा पेअर आहे की ज्यामुळे तुम्ही जर ट्रेंड पकडला तर तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट होऊ शकतो. सपोज हा डाऊन ट्रेंड आहे, तुम्ही डाऊन ट्रेंडमध्ये डाऊन साईडचा ट्रेड घेतला, खूप मोठा प्रॉफिट होऊ शकतो. जर अप ट्रेंड आहे, अप ट्रेंडमध्ये अपसाईडचा ट्रेड घेतला, खूप मोठा प्रॉफिट होऊ शकतो. सेम वे इथे पण माझा तोच प्लॅन होता. एक ट्रेंड चेंज झाला होता, इथे तुम्ही पाहू शकता, इथे ट्रेंड चेंज झाला होता. त्यानंतर मार्केटमध्ये अपसाईडचा मोमेंटम चालू आहे. बॅक टू बॅक इथे ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत घेत मार्केट वरती चाललं होतं. ठीक आहे, या पॉईंटच्या आसपास मी काल एक रील पोस्ट केली होती इन्स्टावरती आणि शॉर्ट पण टाकला होता यूट्यूबवरती. ओके, तर आता इथे काय झालं माहिती आहे, या केसमध्ये इथे माझा अराऊंड 6,000, 7,000, 9,000, $10,000चा प्रॉफिट इथे मला दिसत होता. आणि मी स्टॉप लॉस माझा ट्रेल केलाच नव्हता. माझा स्टॉप लॉस आहे तिथेच होता, बिकॉज मी एक्सपेक्ट करत होतो की मला एखादी लिक्विडिटी मिळावी, एखादा एक चांगला पॉईंट मिळावा जिथे मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करू शकेल. आणि या पॉईंटला पण तुम्ही पाहू शकता, इथे पण एक SNRC कन्सेप्ट ॲक्टिवेट झाली. जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांना लगेच क्लिक होऊन जाईल ही गोष्ट. त्यानंतर त्यानंतर रात्री काय झालं मार्केटमध्ये, रात्रीच्या सेशनमध्ये मार्केटमध्ये पूर्ण डाऊनफॉल पाहायला मिळाला. त्यानंतर मार्केट एका डिस्ट्रीब्युशन फेजमध्ये निघून गेलं. स्टॉप लॉस आहे तिथे होता आणि त्यानंतर परत एक अपसाईडचा मोमेंटम चालू झाला. आणि जसं मार्केटमध्ये हा ट्रॅप और ही लिक्विडिटी ब्रेक झाली और इथे कुठल्याही प्रकारचा स्वीप क्रिएट नाही झाला, मी काय केलं, सिम्पली माझा जो SL होता तो शिफ्टिंगला सुरुवात केली, ट्रेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर माझा स्टॉप लॉस इथे होता, काही वेळानंतर स्टॉप लॉस इथे होता, आणि आत्ता माझा स्टॉप लॉस करंटली या लिक्विडिटीच्या वरती आहे प्लेस्ड इथे या केसमध्ये. ठीक आहे, सो अशा पद्धतीने मी हा पर्टिक्युलर ट्रेड मॅनेज केला. आता बघताना वाटतं सोपं की यार हां असं असं केलं आहे, तसं तसं केलं आहे, पण लाईव्ह मार्केटमध्ये जर तुम्ही फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग करताय ना, तर तुम्हाला त्रास खूप होणार आहे. बिकॉज रात्रीची ट्रेड मॅनेजमेंट करावी लागते, पहाटेची करावी लागते. सो ही रिॲलिटी आहे. हे बघा, आपण आता कधी कधी काय म्हणतो की फॉरेक्स मार्केटमध्ये जर
24 आवर्स फॉरेक्स मार्केट ओपन आहे. आपण हे ॲज अ पॉझिटिव्ह साईन घेतो, पण कधी कधी ते पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या निगेटिव्हमध्ये पण जाते. बिकॉज कसं आहे की 24 तास तुम्ही ट्रेड नाही मॅनेज करू शकत. लाईक आता मागच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल 18 ते 20 दिवस मी त्या ट्रेडमध्ये होतो. रात्रीची झोप कधी कधी पॉसिबल होत नाही, बिकॉज तुम्हाला एखादा स्टॉप लॉस ॲडजस्ट करायचा असतो आणि त्या पॉईंटला रात्र झालेली असते. सो तुमच्याकडे ऑप्शन नसतो, तुम्हाला जागं राहावं लागतं. एखादं स्ट्रक्चर क्रिएट होईपर्यंत तुम्हाला थांबून मग तो ॲडजस्टमेंट करून मग तुम्ही झोपू शकता. सो या गोष्टी होतात. फॉरेक्स मार्केटमध्ये थोडंसं यंग ब्लड जे आहे, जी तरुण पिढी आहे, ती लोकं जात आहेत फॉरेक्सकडे. पण जे एजेड आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, तर तुम्ही सिम्पली काय करू शकता, तुम्ही इंडियन मार्केटला स्टिक राहा. हे माझं एकदम तुमच्यासाठी ऑनेस्ट ओपिनियन और ऑनेस्ट सजेशन राहील की तुम्ही इंडियन मार्केटला स्टिक राहा. बिकॉज कसं आहे माहिती आहे का, फॉरेक्स मार्केटमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. जसं की फंड्स ॲड करणे, फंड्स विड्रॉ करणे, परत USDT, हे ते फलाना ढिमकाना बऱ्याच गोष्टी आहेत. सो तुम्ही थोडंसं काय करू शकता, ज्यांना पॉसिबल आहे, ज्यांना टेक्नॉलॉजीच्या टचमध्ये जे लोक आहेत, तुम्ही आरामात फॉरेक्स मार्केट ट्रेड करू शकता. पण तुम्हाला नसेल जमत तर काही गरज नाही, तुम्ही इंडियन मार्केटमध्ये पण काम करू शकता. असं नाही की फॉरेक्सच केलं पाहिजे, नॉट नेसेसरी. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यापासून सबस्क्राईब करत असाल तर तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत असेल, ते म्हणजे आपण इंडिकेटर कधीच वापरत नाही. आपण पहिल्यापासून कधीच इंडिकेटर्स यूज केले नाही आहेत. ठीक आहे. आणि नेसेसरी पण नाही. इंडिकेटर्स कशाला यूज करायचे, जर तुम्हाला प्रॉपर प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल, जेवढा तुमचा चार्ट क्लीन राहील ना. आता हे बघा, यावरती मला सगळे स्ट्रक्चर्स इझिली दिसत आहेत, मला सगळ्या गोष्टी दिसत आहेत की यार इथे हे झाले, तिथे ते झाले, इथे डिस्ट्रीब्युशन झाले, इथे ॲक्युम्युलेशन आहे, इथे SNRC आहे, इथे बऱ्याच कन्सेप्ट्स आहेत, इथे ऑर्डर फ्लो आहे, ऑर्डर ब्लॉक आहे, सॉरी, ठीक आहे, फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बऱ्याच गोष्टी दिसतात. पण इथेच जर मी असे इंडिकेटर्सचा भडीमार केला, लेट्स से असा, आता चार्टवरती पूर्ण कचरा झाला आहे, पूर्ण कचरा, एक नॉईज क्रिएट झाला आहे. आणि जेवढा जास्त नॉईज चार्टवरती असेल तुम्हाला तेवढी क्लॅरिटी नाही मिळणार. बघा ना तुम्हीच, लोक हेच करतात, लोकांचे चार्ट असे असतात, पूर्ण लाईन्स असतात त्यांच्या चार्टवरती, अशा अशा काहीच समजत नाही यार. गरज नाही आहे. तुम्हाला जर ॲक्च्युअल ट्रेडिंग करायची आहे तर तुम्ही पूर्ण चार्टवरती सगळ्या गोष्टी दिसतात, जे काही तुम्हाला प्राइस ॲक्शन आहे त्यावरतीच तुमचे इंडिकेटर्स तयार होणार आहेत. 2 ते 3 तुम्ही यूज करू शकता, जे काही लिडिंग इंडिकेटर्स आहेत ना ते यूज करू शकता, जसं की पिओट वगैरे, तेवढंच बास, मॅक्स तेच आहे. पण पिओट पण कशाला वापरायचे आहेत, जर तुम्हाला इथे स्वतः मॅन्युअली तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रॅक करू शकत असाल, ड्रॉ करू शकत असाल, तर पिओट्स वापरायची गरज आहे असं मला पण नाही वाटत आहे. ठीक आहे. सो पूर्ण फोकस तुमचा असला पाहिजे प्लेन चार्ट. जेवढा चार्ट तुमचा क्लीन असेल तेवढी तुम्हाला इथे प्राइस ॲक्शन पाहायला मिळेल, तेवढी तुम्हाला प्राइस ॲक्शन इझिली दिसेल. सो इतका सिम्पल ट्रेड होता, जास्त कॉम्प्लिकेट मी करत नाही गोष्टी, तुम्हाला माहितीच असेल. जेवढं सिम्पल तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी, तुमचा सेटअप जेवढा सिम्पल ठेवाल आणि तुमची ट्रेड मॅनेजमेंट जेवढी तुम्ही स्ट्रॉंग असेल ना, ट्रेड मॅनेजमेंट, सायकोलॉजी, डिसिप्लिन, या सर्व गोष्टींवरती सगळा खेळ. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि आता मी तुम्हाला शो करेन की कशा पद्धतीने आपण इन्स्टावरती आणि टेलिग्रामवरती आपल्या फॉलोअर्सना फ्रीमध्ये आधीच या ट्रेडचा ॲनालिसिस शेअर केला होता. ठीक आहे. सो आता इथे तुम्ही पाहू शकता, हा आहे आपला ब्रॉडकास्ट चॅनल, जिथे तुम्हाला वॉल स्ट्रीट मराठी ट्रेडिंग अकॅडमी असं दिसतंय. ठीक आहे, इथे ओके, हिअर. त्यानंतर याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला दिसेल, येस, मी रात्री 1:11 सांगितलं होतं की गोईंग बुलिश इन गोल्ड विथ एवढी क्वांटिटी. त्यानंतर मी ॲनालिसिस शेअर केलेलं की या लेवलच्या वरती मी प्लॅन करतो आहे ट्रेड घेण्याचा. त्यानंतर एंट्री झाल्या मी पण अपडेट दिला होता की एंट्री माझी झाली आहे बाबा. एंट्री घेतल्या पण अपडेट दिला होता. आणि त्यानंतर इथे जेव्हा $6,000चा प्रॉफिट चालू होता त्या पॉईंटला मी त्यांना सांगितलं की $6,500 प्रॉफिट चालू आहे, तुम्ही तुमचे प्रॉफिट्स बुक करू शकता. इतक्या सिम्पल पद्धतीने मी सर्व गोष्टी सांगितल्या. एक्झॅक्ट अपडेट्स पण मी माझ्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिले होते. सो याचे काही चार्जेस वगैरे नाही घेतले मी, आणि मला इंटरेस्ट पण नाही आहे. मला फक्त वाटलं की यार बरेच जण मला रिक्वेस्ट करत होते की सर आम्हाला पण सांगा, तुमचा ट्रेड आम्हाला पण सांगत जा वगैरे. सो म्हणलं की यार एखादा तरी आपण शेअर करू शकतो लोकांसोबत, आणि मी तो शेअर केला. आणि जर तुम्ही मला इन्स्टावरती सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर करू शकता. आणि हा आहे आपला ब्रॉडकास्ट चॅनल, जिथे तुम्ही पाहू शकता वॉल स्ट्रीट मराठी ट्रेडिंग अकॅडमी. इन्स्टावरती आपल्याला 2,27,000पेक्षाही जास्त लोक जॉईन आहेत, आणि त्यांना पण चांगल्या पद्धतीने बरंचसं शॉर्ट कंटेंट आपण पोस्ट करतो. आणि एवढंच आहे यार. आणि आपला मास्टर क्लास पण चालू होतो लवकरच फॉरेक्सचा, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल जॉईन होऊ शकता. आणि थँक्यू सो मच. आपल्या इन्स्टाच्या पेजला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा.
आपल्या चॅनलला जे काही प्रेम देत आलं आहे ते देत राहा. जेवढा पॉसिबल आहे फ्रीमध्ये कंटेंट पोस्ट करणं. टाईम मिळेल तसं मी कंटेंट पोस्ट करतो आहे. जसं मला टाईम मिळेल तसं मी करत राहतो आहे. आणि लेट्स सी काय होते पुढे. माझा गोल आहे की या वर्षात 1,00,000 सबस्क्रायबर्स आपल्याला यूट्यूबवरती कमवायचेच आहेत. हे मी टार्गेट ठेवलं आहे. सो तुमचा सपोर्ट लागेल, तुमचं प्रेम लागेल आणि आपल्या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच यार.